राम राम द्राक्ष बागायतदार आपल्याला बोर्डो स्प्रे आणि बोर्डोचा वापर कसा प्रकारे करता येईल, आपल्या बोर्डोची फवारणी केव्हा चालू करता येईल, या सगळ्या गोष्टीबद्दल मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बोर्डो हा आपला एकदम जवळचा मित्र असा म्हणता येईल, कारण की त्याची फवारणी केल्यानंतर आपल्याला एकतर कॉस्टिंग कमी होतं, त्यानंतर कव्हरेज चांगले भेटली तर आपल्याला डावणीचा खर्च कमी होतो, करप्याचा खर्च कमी होतो. त्यासोबत त्यात जर सल्फरचा वापर केला तर भुरीचा पण प्रॉब्लेम सॉल्व होतो. गरजेनुसार तुम्ही त्यामध्ये कीटकनाशक वापरू शकता, किंवा तुम्हाला जर न्यूट्रियनची पूर्तता करायची असेल 52-34-00-50 या गोष्टींचा वापर करू शकता. आता तुम्ही म्हणणार बोर्डोची फवारणी आपल्याला खरड छाटणीमध्ये किती दिवसाच्या दरम्यान करायची. आता दिवस सांगता येणार नाही तिथं, दिवसानुसार जर म्हटलं तर 7.5 दिवसाच्या पुढे पण चालू करू शकता, किंवा ज्याला जे चांगल्या प्रकारे बोर्डोचा वापर करता येतो त्यांनी 40 दिवसापासून पण बोर्डोचा वापर करू शकता. आता आपण काय करणार, आपण 60 दिवसाच्या दरम्यानच्या पुढं आपण बोर्डोचा वापर करणार. आता बोर्डोचा वापर कसा करणार, आता तुम्हाला एक स्टेज दाखवतो बऱ्यापैकी, म्हणजे तुम्हाला समजेल की थोड्या प्रमाणात की आपल्याला कसा बोर्डोचा वापर करायचा ह्या टप्प्यामध्ये. आता इथं बघू शकता, आपल्याला इथं बघू शकता, इथं जे पांढऱ्या काड्या झालेल्या आहेत हे अशा प्रकारे, हे अशा प्रकारचे पांढरे काडे झालेले आहे. हे बघू शकता इथं पांढरे काडे झालेले आहे. अशा टप्प्यामध्ये आता हे बघा इथंपर्यंत पांढरे काडे झाले, इथं आपण वापरू शकतो, इथं चालू करून टाकायचा बोर्डो सिंपल साध्या गोष्टीत. आता इथं बघू शकता, जर इथं अशा प्रकारचे जर आले असेल तर एकच नंबर. आता हे 60 दिवसाच्या दरम्यानचा प्लॉट आहे आपला, सप्टेन वगैरे झालेला आहे. इथं बघू शकता काड्याची पक्वता यावर्षी लवकर आलेली आहे. इथं बघू शकता हो का पांढरी, अशा प्रकारे ज्यावेळेस पांढरी काडी तयार झालेली असते ना, त्यावेळेला आपल्याला बोर्डोची फवारणी म्हणजे पावसाच्या आधी असू दे किंवा काय असं ये पाऊस पडण्याच्या अगोदर असू दे किंवा पाऊस पडू दे नाही पडू दे, तरी देखील इथं बोर्डोची फवारणी चालू करून टाका. कारण की याचा फायदा काय होतो, ज्यावेळेला आपण इथं बोर्डोची फवारणी चांगल्या प्रकारे करून घेतो त्यावेळेला आपल्याला एक तर चांगलं कव्हरेज जर आपण घेतलं, म्हणजे आकार माघार मारण्याचा प्रयत्न करा. कारण की जर इथं आपण सिंगल फवारणी करून घेऊ ना, कारण बोर्डो हे असे मॉलिक्युल आहे ना, जे जिथं पडेल ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कव्हरेज करून घेते. कारण की ते काय असं पळून जात नाही, इकडं तिकडं असं पळण्याची सिस्टीम अशी काही नसते बोर्डोची. तर आता तुम्ही म्हणणार बोर्डोचा वापर कसा करायचा. पहिला स्प्रे म्हणजे आता 1% अर्धा टक्के ही सगळ्या गोष्टी आहे त्या मला मान्य आहेत, पण आपण काय करायचं, सुरुवात ज्यावेळेला आपला पहिला स्प्रे असेल, ज्यावेळेला आपले जर काही मॉलिक्युल स्प्रे करायचे राहिले असेल तर साधी सिंपल गोष्ट, 100 लिटर पाण्याला 100 ग्रॅम मरचूत घ्यायचा. त्यासोबत चुना, जर कळीचा चुना घेणार असाल तर 80 ग्रॅम ते 100 ग्रॅमच कळीचा चुना घ्यायचा. अशा प्रकारे मिक्स करायचा. जर कळीचा चुना घेणार नसाल तर इन्स्टंट चुना घेणार असाल तर 100 लिटरला 40 ग्रॅम. अशा प्रकारे आता तुम्हाला दाखवतो. तर मरचूत घ्यायचा, मरचूत किती घ्यायचा, आणि तो मरचूत आपण एक फडकं घ्यायचं, म्हणजे फडक्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये फडका घ्यायचा, त्यामध्ये मरचूत घालायचा, विरघळायला टाकायचा ड्रामामध्ये, जेणेकरून आपल्याला कसं होईल, विरघळला जाईल चांगल्या प्रकारे ड्रामामध्ये. त्यामुळं जास्त वेळ ते तुम्ही जर हाताने विरघळायचा म्हटला तर मरचूत तुम्हाला विरघळणार नाही. आणि शक्यतो पहिल्या 1-2 स्प्रे म्हणजे 2-3 स्प्रे घेत असताना, 2 स्प्रे 1-1 ग्रॅमचे घेत असताना कळीचं चुना वापरण्याचा की केमिकल चुना वापरा, जेणेकरून आपल्याला आहे ना इन्स्टंट सोपा पद्धतीने जाईल. त्याच्यानंतरचे जे स्प्रे राहतील 4, म्हणजे आपण टोटल 6 स्प्रे घेणार, त्याच्या पुढचे जे 2 स्प्रे राहतील, 2 स्प्रे कळीचे केमिकल चुना झाल्यानंतर आपणास त्यानंतर कळीचा चुनाचा वापरायचा. आता पहिल्या स्टार्टिंगला आपण केमिकल चुनामध्ये आपण वापरू शकतो मरचूत 100 लिटरला 100 ग्रॅम, चुना 100 लिटरला 40 ग्रॅम. त्यानुसार तुम्ही सल्फरचा वापरू शकता 100 लिटरला 100 ग्रॅम, किंवा सल्फर जर वापरायचं नसेल तर गरजेनुसार कीटकनाशक तुम्ही कोणतेही वापरू शकता. जर थ्रिप्सला मारायचे असेल थ्रिप्सचे वापरा, जर आपल्यास मिलीबगचे मारायचे असेल तर मिलीबगचे वापरा. अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता पहिल्या बोर्डोची फवारणी. त्याच्यानंतर ती फवारणी झाल्यानंतर कंप्लीट 4 दिवस गेल्यानंतर आपल्याला परत एकदा दुसरी फवारणी करायची आहे. 4-5 दिवसानंतर आपल्याला त्याच्या अल्गोरिदमनुसार त्याची फवारणी करून घ्यायची आहे. तर त्यामध्ये आपण दुसरी पण फवारणी सेम क्वांटिटीने मारायची. 100 लिटर पाण्याला 100 ग्रॅम मरचूत, 40 ग्रॅम चुना, अशा प्रकारे हे 2 स्प्रे करून घ्यायचे. त्याच्यानंतर जाऊन आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे. 5 दिवसाच्या अंतराने आपणास 100 लिटर पाण्याला 250 ग्रॅम मरचूत आणि त्यासोबत कळीचा चुना 250 ग्रॅम, अशा प्रकारे मिक्स करून आपणाला मिक्स करून तिसरी फवारणी करून घ्यायची. त्यानुसार आपण सल्फरचा वापर करायचा, त्यामध्ये तिथून पुढे सल्फरचा वापर ठेवायचा, जेणेकरून आपल्याला भुरी या रोगाचा चांगल्या प्रकारे कव्हरेज चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी आपल्याला सल्फरचा वापर करून घ्यायचा आहे. आता राहतो चौथा स्प्रे.
चौथा स्प्रे पण सेम क्वांटिटीने 100 लिटर पाण्याला 250 ग्राम मरचूद आणि 100 लिटर पाण्याला 250 ग्राम मरचूद आणि 250 ग्राम कळीचा चुरा आणि त्यासोबत सल्फरचा वापर करून घ्यायचा आहे इथे. अशा प्रकारे चौथा स्प्रे पण करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5वा स्प्रे जर वाटत असेल आपल्या बागेमध्ये अजून कंडिशन आहे तर 5व्या स्प्रेमध्येच आपल्याला वापरायचं आहे 100 लिटर पाण्याला 500 ग्रॅम मरचूद आणि 100 लिटर पाण्याला 500 ग्रॅम मरचूद 100 ग्रॅम हे 100 लिटर पाण्याला 500 ग्रॅम कळीचा चुना अशा प्रकारे मिक्स करून आपल्याला त्यामध्ये सल्फर 100 लिटरला 100 ग्रॅम अशा प्रकारे मिक्स करून आपल्याला 5वा स्प्रे घ्यायचा आहे. अशा प्रकारे 6 स्प्रे घ्यायचे आहेत. एकदम हाय लेवल मारण्यापेक्षा असं टप्प्याटप्प्यानं मारल्यानंतर पण चांगल्या प्रकारे फरक जाणवतो, काही अडचण येत नाही. जर गरज वाटलीच तरच वापरायचा 500 ग्रॅम मरचूद 100 लिटरला, नाहीतर काही गरज नसेल तर याची वापरण्याची गरज नाही लागत नाही शक्यतो. हा 250 ग्रॅम प्रमाणात जरी वापर करून घेतला तरी आपल्या प्रकारे बागेला चांगल्या प्रकारे रिझल्ट येतात. तुम्ही काय नियोजन करता नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि धन्यवाद.